स्वतःच्या आराध्याला ओळखण्याची योग्यता नाही आणि भूल पाडलीस। कोणत्या असुरी शक्तीचं सहाय्य घेतलंस तू? कपाळावर भंडारा आणि सदानंदाचं येळकोट, यो जय घोष एवढंच केलं म्या। दाराशी बेल आहेत, दर दिवशी त्याचं पान त्यासनी वाहिलं आणि जेवणा अगोदर त्यासनी निवद दावला। ते देव आहे ती, त्यासनी कोण आणि कसं भूल पाडणार? हेच अंतर आहे समजून घेण्यात। म्हणूनच आपण एकत्र येऊ शकत नाही। माझ्यासाठी माझा संसार मोडून टाकणारी केवळ एक परस्त्री आहेस तू, जिला केवळ स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही। तू भक्तीच्या आड राहून स्वतःच्या आराध्याला स्वतःच्या घरी कष्ट करायला लावलेस। तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते, त्यांच्याकडून कारस्थान करून काहीही मागायचे नसते। माझे पती भोळे सांब आहेत, सदाशिव आहेत, त्यांची काही चूक नाही। खरं तर सगळा दोष तुझा आहे। तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही, कारण तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस। बाणाई गडावर आली आणि श्री म्हाळसा देवींना भेटायला गेली अशी वार्ता आहे। हो, बानूने ऐकलं माझं। पण आता तुमच्यावरचं दायित्व वाढलं आहे। म्हणजे मला नाही कळलं। बाणाईने क्षमा मागूनही श्री म्हाळसा देवीने क्षमा नाही केली तर बाणाई खचून जाईल। तिला सावरण्याचं काम तुम्हाला करावं लागेल। हा प्रयत्न फसला तर बाणाईला काय वाटेल? तेव्हा तुम्ही तिला काय सांगणार आहात? हा वृथा प्रयत्न ठरेल। आधी त्यांची भेट तर पूर्ण होऊ द्या। या भेटीनंतर खूप काही हाती लागेल असं जे तुम्हाला वाटत आहे त्याविषयी मला शंका आहे। ह्या भेटीतून काहीच साध्य होणार नाही असं नाही। बानूच्या पूर्वजन्मात जी जयाद्री आहे, गंगा आहे, ती कुठेतरी डोकावणारच। आणि म्हाळसाच्या आत जी पार्वती दडलेली आहे ती देखील कुठेतरी जागी होणार। कुठेतरी काहीतरी घडेल। जे घडेल त्यानंतर बाणाईची भेट घ्या, ते खूप महत्त्वाचं आहे। हो, मी भेटेन तिला, परंतु अजून त्यांची भेट देखील पूर्ण झालेली नाही। आणि त्या दोघी इतक्या दीर्घकाळ बोलता आहेत हे देखील उत्तम आहे। यानंतरही दोघींमधले वाद संपुष्टात येतील असं वाटत आहे का तुम्हाला? मला तरी असं वाटत नाही। मी काही चुकीचं केलं आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, पण श्री खंडेरायांशी न बोलता तुम्ही हा निर्णय घेतला आहे। आता तरी त्यांना भेटून याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलावं असं वाटत आहे। मी बोलेन त्यांच्याशी। तुम्ही? हो, मीच। आज अचानक कसं काही येणं केलं जी? मुद्दाम आले मी तुला भेटायला। पण तू कुठून येते आहेस? म्या म्हाळसा ताईसनी भेटायला गेले होते बघ। आश्चर्यच म्हणायचं, तू चक्क म्हाळसा देवींना भेटायला गेली होतीस? नाही म्हणजे तुझी ढीग इच्छा असेल ग, पण त्यांची इच्छा होती का तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची? तुझं मौन सगळं काही सांगून जातंय। आता तुमच्यापासून काय लपवणार जी? म्या गेले होते त्यासनी भेटाया, पर त्यासनी ते नाही आवडलं। माझी चूक झाली, झालं गेलं समजा इसरून जा म्हणून म्या गेले होते, पर
पण त्यांनी तुलाच ऐकवलं, हो ना? मग आता काय? हे सगळं असंच ऐकून घेणार आहेस की काय? म्हणजे मी समजलं नाही जी. अगं म्हणजे हेच की आता तरी तू ही पडती बाजू घेऊ नयेस असं मला वाटतं. तुझ्या अशा चांगुलपणाचा कोणी कसाही अर्थ काढावा असं होऊ देऊ नकोस. ते तर मी आता होऊनच देणार नाही बघा. आता समध्यासनी ठाव पडल काही बानू म्हणजे काय नुसतं सोसणारी नाही. मी हा मनात आणलं ना तर काय करू शकते हे कळलं आता. असं म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू आता? वाईस धीर धराजी. समध्यासनी आता ठाव पडल. नारायण नारायण. देवी गंगा यांचे या भूलोकावर अवतरण झाले. भगीरथ प्रयत्नांनी देवी गंगा या भूलोकावर अवतरल्या. श्री महादेवांनी त्यांना आपल्या जटेत धारण केले आणि आपल्याला याच ठिकाणी ठेवावे अशी श्री गंगा देवींनी श्री महादेवांकडे विनंती केली. म्हाळसाताईं संग म्या बोलले, त्यासनी माझी चूक झाली असं म्हणले, पर त्या तेव्हा काय बी बोलल्या नाही. गडावर आमची भेट झाली खरी, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. बानूच्या मनात हेच चाललं असणार की पुढे काय आहे, तेच माझ्याही मनात चाललं आहे. श्री महादेवांनी श्री पार्वती देवींना हे सांगितले की गंगावतरण झाले. त्यांना हे कळून चुकले होते. या कैलासात आणखीही कोणी आहे याबद्दल श्री पार्वती देवींना साशंकता होती आणि त्यांना श्री महादेवांशी बोलायचे होते. नारायण नारायण. यांनी मला सांगितलं की गंगा या पृथ्वीवर अवतरली आहे. मात्र यांना मला ते एकदाही सांगावेसे वाटले नाही. याचे वाईट नक्कीच वाटते आहे आणि यांना हे देखील ठाऊक आहे की ते मला आवडणार नाही. तरी देखील तेच घडले. त्या दिवसानंतर मला मात्र का कुणास ठाऊक इथे या कैलासात कुणाचा तरी वावर आहे असे वाटत राहते. मला याबद्दल त्यांच्याशी बोलायचे आहे, त्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. नारायण नारायण. श्री पार्वती देवींना ही गोष्ट ठाऊक नव्हती की देवी गंगा यांना श्री महादेवांनी आपल्या जटांमध्ये धारण केले आहे. त्यांना केवळ इतकेच ठाऊक होते की गंगावतरण झाले आहे. त्याबद्दल श्री महादेवाने त्यांना काही सांगितले नाही. नाही, कारण ते समजण्याची ती योग्य अशी वेळ आली नव्हती. किमान त्यांना तुम्ही हे सांगायला हवे होते. सर्वांच्याच मनात हा प्रश्न पडला होता की पार्वतीला हे कधी कळणार. कारण ते कळणंही आवश्यक होतं. आपल्या जटांमध्ये देवी गंगा यांना श्री महादेवांनी स्थान दिलं होतं. हे जर श्री पार्वती देवींना कळलं असतं तर त्यांचा नक्कीच राग झाला असता. यांनी देखील बानूशी विवाह करण्याआधी अनेक गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या. मला कधीही काही कळू दिलं नाही आणि कोणत्या विवाहितेला असं आवडेल, नाहीच आवडणार. मला आत्ता देखील स्पष्टपणे असे वाटते आहे की पार्वती देवींवर अन्याय झाला होता. म्हाळसा, ह्या भूतलावर गंगेचे अवतरण झाले हे मी पार्वतीला आधीच सांगितले होते. आणि जर तिने मला स्पष्टच विचारले असते की गंगा कुठे आहे तर त्यावेळी मी तिला सत्य काय ते सांगितलेच असते.